नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी डिग्री अपडेट बघणार आहोत. 10वी-12वी बोर्ड रिझल्टबाबत, 10वी-12वी बोर्ड एक्झामबाबत, 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वीची तुमची जी 2024मध्ये बोर्ड परीक्षा होणार आहे, तर त्या बोर्ड परीक्षेमध्ये अडथळा आहे. आता अडथळा काय विद्यार्थी मित्रांनो, तर राज्यभरातील जी शिक्षक संस्थाचालक आहे त्यांचा बहिष्काराच्या मित्रांनो तयारी सुरू झाली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो कशी, तर विद्यार्थी मित्रांनो ते 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर ठिकाणी बहिष्कार टाकणारे अशी त्यांची ठिकाणी मित्रांनो तयारी सुरू झालेली आहे. आता नेमकं मित्रांनो बहिष्कार का टाकणार आहे, त्यामागचं कारण काय, याची आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांचं सुद्धा कामा नाही, सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे की राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. परीक्षा वेळेवर होईल का, असे अनेक प्रश्न मित्रांनो सध्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक 10वी-12वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या ठिकाणी मित्रांनो तयारीमध्ये आहे. वर्षानुवर्षे रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान यासारख्या कारणांमुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईच्या ठिकाणी आल्या आहेत. शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा शिक्षा संस्थाचालकांचा आरोप या ठिकाणी आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही, थकलेले अनुदान देत नाही, तोवर आम्ही 10वी-12वीच्या परीक्षेसाठी आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही, परीक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतलेली आहे. आता याने काय परिणाम होणार आहे, जर विद्यार्थी मित्रांनो कर्मचारी वर्ग मिळाला नाही आणि विद्यार्थी मित्रांनो शाळेच्या ज्या इमारती आहे त्या इमारती जर विद्यार्थ्यांनो परीक्षा केंद्र म्हणून या ठिकाणी दिल्या नाही, तर विद्यार्थी मित्रांनो काय होणार, एक तर मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्र मिळणार नाही, दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनो जर परीक्षा केंद्र मिळालेही तरी कर्मचारी वर्ग मिळणार नाही. म्हणजेच मित्रांनो तुमच्या बोर्ड परीक्षा ठिकाणी होणं अशक्य आहे, तुमच्या बोर्ड परीक्षा ठिकाणी होणार नाही, म्हणजेच या ठिकाणी रद्द होऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो हे सर्व कशावर डिपेंड आहे, जर विद्यार्थी मित्रांनो जे काही मित्रांनो शिक्षण संस्थाचालक आहे यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या जर ठिकाणी मान्य झाल्या नाही, तर ते सर्व या ठिकाणी सरसकट सांगताय की आम्ही या ठिकाणी परीक्षा केंद्र देणार नाही, कर्मचारी वर्ग देणार नाही, याने मित्रांनो बोर्ड परीक्षा होणार नाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो यावर तोडगा काय आहे, तर मित्रांनो जे काही शिक्षण संस्थाचालकाची ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या जर ठिकाणी सरकारने मान्य केल्या किंवा मित्रांनो त्यांना दिलासा दिला किंवा त्यांना आश्वासन दिलं, तर मित्रांनो ते कर्मचारी वर्ग देतील, प्लसमध्ये परीक्षेला या ठिकाणी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती देतील, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला बसण्याची व्यवस्था होईल, परीक्षा केंद्र या ठिकाणी मिळेल, शाळाला प्लसमध्ये कर्मचारी वर्ग मिळेल बोर्ड परीक्षेसाठी, जेणेकरून मित्रांनो तुमच्या बोर्ड परीक्षा ठिकाणी 2024च्या व्यवस्थितपणे पार पडतील. पण जर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा त्यांना आश्वासन मिळालं नाही, तर तुमच्या बोर्ड परीक्षेवर जर त्यांनी बहिष्कार टाकला तर तुमच्या बोर्ड परीक्षा ठिकाणी रद्द होतील. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, त्यामुळे राज्यात पुढील महिन्यांपासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर वेगळंच ठिकाणी संकट येण्याची शक्यता आहे. सरकारने बळजबरीने आमची शाळा अधिगृहीत करून परीक्षा केंद्र उभारण्याचे प्रयत्न केल्यास आम्ही शाळांना कुलूप लावू, असंही मित्रांनो सांगितलेलं. बघा कुलूप लावू, मात्र आमची शाळा परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाने घेतलेली आहे. तुम्ही बघून घ्या. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कारभारी रवींद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला ही संपूर्ण माहिती दिली आहे. शिक्षण संस्था चालकांच्या मागण्या काय, आता मागण्या काय लक्षात घ्या. राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012पासून अजूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही आहे, ती ताबडतोब करण्यात यावी. नंतर बघा पुढची मागणी, महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुदान थकीत द्यावे असं देखील सांगितलेलं आहे 2004 ते 2013पर्यंतचे. नंतर पुढे प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध केलेला आहे. नंतर नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी अशी त्यांनी सांगितलेलं आहे, कारण नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे तर त्यासाठी आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यायची आहे. पुढे बघा परीक्षांच्या तारखा काय, आता बोर्ड परीक्षेची तारखा काय, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2023 या कालावधीमध्ये होणार आहे. तर 10वीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता 10वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 व इयत्ता 12वीची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे
ती प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थी मित्रांनो प्रात्यक्षिक श्रेणी व तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी संपूर्ण ॲनालिसिस करून संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करून दिली आहे. जसे की तुमची प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन कधी होईल याची माहिती दिली आहे. 10वी 12वीची बोर्ड एक्झामची तुमच्या परीक्षेची तारखा काय याची तुम्हाला माहिती दिली आहे. प्लसमध्ये मित्रांनो तुमची 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा रद्द होणार की घेतली जाणार, त्यामागचं रिझन काय, विद्यार्थी मित्रांनो संस्था चालकांच्या मागण्या काय, यावर सरकार काय तोडगा काढू शकतो, संपूर्ण माहिती मला मी एकाच व्हिडिओमध्ये देऊन दिलेली आहे. कारण विद्यार्थ्यांना आपला हेतू असतो की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नॉलेज मिळाली पाहिजे आणि चांगल्या माहिती मिळाली पाहिजे. ह्या हेतूने मी तुम्हाला या ठिकाणी नवनवीन अपडेट प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला अशा अपडेट हवे असतील, नवनवीन माहिती हवी असेल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामा नये, ताबडतोब सर्वांनी खाली लाल बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.